पहिलं गीत आहे आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. प्रभू येशू आमचा शांती देणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण हे गीत मोठ्याने आनंदाने टाळ्या वाजून नाचत गात आपण परमेश्वराचा गौरव करूया. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. 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 शांती दाता की आराधना, मुक्ती दाता की आराधना. शांती दाता की आराधना, मुक्ती दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. पवित्र दिल आम्ही आमच्या अंतःकरणापासून देवाची स्तुती आणि आराधना केली पाहिजे. प्रेमी मन से आराधना. आराधना हो आराधना, आमेन. हालेलुया. खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. तुझको मेरे संग आराधना, स्तुति प्रशंसा. आपले सर्व देवदूत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करतात आणि त्या स्तुती लोकांच्या सोबत आपण परमेश्वराची आराधना करतात. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. 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 हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आपल्या स्वर्गामध्ये आहे, तो आसनस्थ झालेला आहे आणि त्या ठिकाणावरून तो त्याचं गौरव आपल्याकडून करून घेत आहे आणि म्हणून यावेळेला आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्हा सर्वांना एक देवाने कनान देश दिलेला आहे, स्वर्गाचं राज्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. आज स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये उपस्थित आहे, परंतु ते आम्हाला दिसत नाही. एक वेळ अशी येणार आहे की ते दिसत असताना आपण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हजर असणार आहे. म्हणून आम्हाला ही परमेश्वराने गौरवी आशा दिलेली आहे की आम्हाला एक दिन हम जाएंगे कनान देश में, है ना. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यात मी चालवलो. फार सुंदर आहे. आपण गाणं फक्त त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. 1 2 3 4 5 पाचवी जी ओळ आहे, स्वर्गाच्या वैभवी राजा आहे ना, त्या स्वर्गाच्या वैभवी राज्यात असं पाहिजे. ते टायपिंग मिस्टेक ज्यांनी केली गुगलवरती त्यांनी थोडीशी मिस्टेक केलेली आहे आणि मला काही ते करेक्ट करता आलं नाही कारण ते स्क्रीनशॉट तसाच काढला लागेल. राईट. रेडी 1 2 3. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. येथे मी पाहिलं डोहाळ्या, येथे मी पाहिलं डोहाळ्या. डोहा तेथे असणार, दारू तेथे आमेन. हालेलुया. डोहा तेथे असणार.
वैभवी राजा होडीमध्ये दुसरा प्रवासी आहे पेत्र अनेक गीते आपण पिकनिकला गेल्यावर गाणार आहोत बरं का. सो डोंट मिस द बस. आज शेवटचा दिवस आहे. फॉर्म आणि पैसे भरा आणि आपलं रजिस्ट्रेशन करा. एक बस पूर्ण झालेली आहे. जर जास्त लोक आले तर दुसरी बस करू, आणखीन जास्त आली तर मोठी बस करू, है ना. सो डिपेंड्स. आणि म्हणून आजचा दिवस शेवटचा आहे. आपण यावेळेला दीर्घ स्वरामध्ये स्वतःला प्रभूच्या हाती स्वाधीन करूया. जय येशू जय येशू जय येशू वर्शिप सॉन्ग आपण गाऊया. जय येशू जय येशू जय Yeah.
दे प्रभू. दिव्य दूत वडील जन प्रभू तुझी स्तुती आणि आराधना 24 तास करत आहे. अहो रात्र प्रभू तुझी स्तुती करीत आहे. खरोखर तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आमचे ओठ, आमचे मन, आमचं अंतःकरण, आमचं हृदय, आमचे विचार प्रभू हे सर्व तुझ्या विचाराने युक्त व्हावेत असं तू कर प्रभू. यावेळेला तुझ्या सर्व कृपेबद्दल, सर्व आशीर्वादाबद्दल धन्यवाद देतो प्रभू. इथून पुढची भक्ती तू आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो. प्रथम दर्शनी मला सर्व जे वडील आहेत त्या सर्वांना हा पितृदिन जो आहे आनंदाचा, आशीर्वादाचा, लाभाचा जाओ हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. शरीराने पुरुष आहेत अशांनाच नाही, तर ज्या माता आहेत ज्या आपल्या पतीच्या वेगळे होण्यानंतर कुठल्याही कारणास्तव जे आपल्या लेकरांची बाप म्हणून जे काळजी घेतात, अशा माता आणि पिता या दोन्ही दुहेरी भूमिका ज्या करत आहेत माता, त्यांनाही माझा सलाम आणि हा पितृदिन त्यांच्यासाठी अधिक आशीर्वादाचा आणि लाभाचा. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. नव्याने तुझ्या समोर आम्ही स्वतःला सादर करतो आणि प्रभू देवापा तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. बोलत असताना मला आणि ऐकत असताना सर्वांना प्रभू तो आपल्या आत्म्याने मार्गदर्शन करून प्रभू तो आम्हाला सत्यामध्ये चालवलीस प्रार्थना करीत. जे आज तुझं वचन आहे, जे तू आज आम्हाला शिकवू इच्छित आहे, ते समजण्यासाठी प्रभू देव आमचे अंतचक्षु उघड येशूच्या नावाने. मला एक बाप असा दिसला की जो दुष्टाईने वेढला गेलेला होता. त्याच्या अवतीभोवती सगळी वाईट जे आहे ते सगळं कहर झालेला होता. दुष्टाई शिगेपर्यंत पोहोचलेली होती. पण अशा या दुष्टाईने वेढलेल्या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये देखील या बापाने स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित राखलं. कोण आहे तो तुम्हाला माहिती का? यो आणि नोहा. दुसरं उत्तर बरोबर आहे, नोहा. नोहा हा एक असा बाप होता की ज्याने वाईट आजूबाजूला घडत असताना देखील आपल्या लेकरांना आणि आपल्या कुटुंबाला देवाच्या वचनामध्ये चालवलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील नोहाची गोष्ट ही सगळ्यांच्या कानावर आलेली आहे, आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणून त्याकडे आपण जास्त लक्ष देणार नाही, परंतु जे महत्वाच्या गोष्टी आहेत आज फादर्स डे या निमित्ताने आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय क्विकली आपण पाहूया. 5वें वचन काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे असे देवाने जेव्हा पाहिले तेव्हा दुष्टाईने पृथ्वी भ्रष्ट झाले असे देवाने पाहिलं. आणि एवढंच नाही तर ती पृथ्वी जात जुलमाने भरली असं पाहिलं. आणि त्यामुळे परमेश्वराला काय वाटलं? 6वं वचन वाचा. म्हणून पृथ्वीवरती मनुष्य निर्माण केला याचा परमेश्वराला खेद झाला. त्याला खूप वाईट वाटलं. वाय डिड आय क्रिएट दिस पर्सन, दिस ह्युमन बीइंग. कारण त्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केल्याने काय चाललेलं आहे. आणि मग ही जी बिघडलेली गोष्ट आहे ती सुधारण्यासाठी त्याने प्रियानो काय केलेलं आहे वाचूया आपण. पुढे पाहणार आहे. पहिला मुद्दा की देवाचा न्याय आलेला आहे. परमेश्वराचा न्याय या दुष्टाईने वेढलेल्या जगावरती आलेला आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे आणि मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. देवाने ही त्याची योजना, त्याचा न्याय नोहाला कळवलेला आहे. आणि मग पुढे देवाने दिलेल्या मोजमापाप्रमाणे नोहाने भले मोठे जहाज, ज्याला शास्त्रामध्ये तारू म्हटलेलं आहे, ते तारू बांधलेलं आहे. वचन 19 काय म्हटलेलं आहे पहा बरं त्याच अध्यायाचं. वचन 19. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतो नर आणि मादी अशी दोन जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तुझ्या तारवात ने असं परमेश्वराची आज्ञा नोहाला झालेली आहे. कारण नोहा जे तारू बांधण्यापासून ते प्राण्यांना तारवात आणण्यापर्यंत करत होताना ते पाहून लोकांनी त्याला वेड्यात काढलं. कारण त्यांची घरं कुडाची असतील, मातीची असतील, माती लेपलेली असतील, माहिती नाही कशाची घरं होती. आणि त्यावेळेला एवढं मोठं जहाज बांधलं जातं, हे काय बांधत आहे हा माणूस, याला वेड लागले असं लोक त्यावेळेस म्हणायला लागलेले आहे. आणि म्हणून प्रियानो या घटनेमध्ये देवाने आपल्याला फार मोलाची शिकवण दिलेली आहे आणि थोडक्या वेळेमध्ये त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. दुसरा मुद्दा आहे की सर्वकडे पाप वाढलेला आहे
आणि देवाने स्वतःची योजना आखण्यासाठी, पूर्णतेस नेण्यासाठी काय केलेलं आहे? नोहाचं पाचारण केलेलं आहे. दुसरा मुद्दा, नोहाला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. कारण पृथ्वीवरती सर्व मनुष्यामधून देवाने नोहाचीच निवड का केली हा मला प्रश्न पडला. एकटाच नोहा कसा काय त्याला चांगला वाटला किंवा चांगला मनपसंत पडलेला आहे? कारण देवाने नोहाचे अंतःकरण पाहिले. काय पाहिले? अंतःकरण. या मनुष्याचं मन माझ्यावर आहे का? या मनुष्याचं हृदय माझ्यावरती आहे का? हा खरोखर माझ्यावर प्रेम करतोस का? परमेश्वर हा आमच्याकडे किती पैसा आहे, किती घर मोठं आहे, कुठल्या मॉडेलची गाडी आहे, कुठला महागडा फोन आहे, हे सगळं विचारणार नाहीये. त्याने पेत्राला काय विचारलं पुनरुत्थानानंतर गालिल समुद्राच्या किनारे असताना? शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस. दॅट्स इट. त्याला तेवढंच पाहिजे. आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी तो काही करायला तयार असतो परमेश्वर, बरं का? हो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की नोहाचं अंतःकरण परमेश्वरावर होतं आणि म्हणून सगळ्या माणसांच्या मधून नोहा आणि नोहामुळे त्याच्या कुटुंबाचं देवाने सांभाळ केलेला आहे, बचाव केलेला आहे. बाकी सगळे मारून टाकले. बाकी सगळे त्यांनी मारून टाकलेले आहे. अवतीभोवती दुष्टाई वाढलेली आहे, जाच जुलूम वाढलेला आहे, भ्रष्टाचार होत आहे. आणि हे सगळं वाढलेलं असताना पवित्र शास्त्र काय म्हणतं पहा बरं. उत्पत्ती 6वा अध्याय, आपण हा मेन शास्त्रपाठ ठेवणार आहे. 6वा अध्याय 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. का बरं? पुढे काय लिहिलेलं आहे? 7वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ 7वा अध्याय 1ल्या वचनामध्ये प्रभू परमेश्वराने काय सांगितलेलं आहे? काय आज्ञा दिली देवाने? तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीमध्ये तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. परमेश्वराने आज्ञा केलेली आहे की तू आता तारू बांधलेला आहेस, तर तू तारू बांधल्यानंतर आपल्या कुटुंबाला घेऊन तारवात चल, कारण तुझ्यामुळे तुझं कुटुंब मी वाचवत आहे. कोणत्याही माणसाच्या कुटुंबामध्ये 5 माणसं असली, 2 माणसं असली, 3 माणसं असली, प्रत्येकाचा विश्वास सारखा नसतो. तो वर खाली असतो, कमी जास्त असतो. आणि म्हणून नोहाचा जो विश्वास होता, नोहाचं जे अंतःकरण होतं, नोहाचं जे देवावर प्रेम होतं, त्याचा परिणाम आणि त्याचा फायदा घरातल्या लोकांना झालेला आहे, कुटुंबाला झालेला आहे. हे आम्ही कधी विसरू नये. नीतिमान म्हणजे काय? त्या वचनामध्ये शेवटची शब्द 2 आहे. माझ्या पुढे तू नीतिमान आहेस. मी प्रभूला विचारलं, प्रभू नीतिमान म्हणजे काय? फायनली काय त्याचा अर्थ आहे? रायचियस याचा अर्थ काय? रिलिजियस आहे का? नाही म्हटलं प्रभू. रिलिजियस म्हणजे धार्मिक गोष्टी करणारा, नमन करणे, धूप दाखवणे, मेणबत्त्या पेटवणं वगैरे वगैरे, हे दानधर्म करणं, हे सगळं रिलिजियस धार्मिक गोष्टी आहेत. परंतु नीतिमत्व जे आहे हे आमच्या विश्वासाने आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून अब्रामाच्या बाबतीमध्ये संत पावलाने असं म्हटलेलं आहे की अब्रामाला त्याच्या विश्वासाने नीतिमान असे गणण्यात आलेले आहे. तो फार मोठा श्रीमंत मनुष्य होता प्रिया. हे सगळं सोडून देवाने त्याचा विश्वास पाहिला आणि त्याला नीतिमत्व दिलेला आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नोहा हा आपल्या काळच्या लोकांच्या मध्ये नीतिमान आणि सात्विक असा मनुष्य होता आणि नोहा देवा बरोबर चालला. याचा अर्थ काय? थोडक्यामध्ये नोहा देवाशी विश्वासू होता. आमेन. हो. म्हणून आपण तिसऱ्या मुद्द्याकडे पाहणार आहे. नोहाचा विश्वास कसा होता? तिसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहतो नोहा देवाबरोबर चालला असं लिहिलेलं आहे. तो देवासंगती होता, देवाशी त्याचा सहवास होता, देवावर त्याचं प्रेम होतं आणि म्हणून तो देवाचे मन ओळखत होता. आणि म्हणून परमेश्वरासोबत आम्ही राहावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, मी जातो पण तुमच्यासाठी जागा तयार कराव्या जातो. जेव्हा जागा तयार होईल तेव्हा मी पुन्हा येईन आणि तुम्हाला आपल्याकडे घेईन, यासाठी तुम्ही माझ्या जवळ असावे जेथे मी आहे. हालेलुया. येस. त्याला आमची सहभागिता आवडते. आणि जे देवाशी सहभागिता ठेवतात ना, त्यांना कुठल्याही चांगल्या आशीर्वादाची उणीव भासत नाही. हालेलुया. प्रॉस्पेरिटी गॉस्पल मी बोलत नाही, पण हे खरं आहे, सत्य आहे प्रियानो. आम्ही ईश्वर विश्वास ठेवला म्हणून आमची प्रगती झाली पाहिजे, आम्हाला भरभराट आली पाहिजे, आमचा विश्वास वाढला पाहिजे आणि आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडता कामा नये, आम्ही आजारीच पडता कामा नये. रॉंग आहे. हे मी शिकवत नाही, शास्त्रही शिकवत नाही, दुसरे शिकवत असते. कारण मनुष्य आजारी पडणार आहे, मनुष्य गरजा होणार आहेत, आम्हाला पडणार आहेत गरजा. उगाच काहीतरी बोलायचं ईश्वर विश्वास ठेवला म्हणजे तुम्हाला सगळं मिळेल, नाही प्रियानो. जे नसतं तेव्हा प्रभू वाढवतो, हा त्याचा भाग आहे, हा त्याचा आशीर्वाद आहे.
आणि म्हणून प्रियानो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेला मार्गदर्शक असा आत्मा आमच्यामध्ये येतो. नोहाच्या गोष्टीकडे पाहिले का तुम्ही कधी? संडे स्कूल मध्ये आपण शिकवतो, परंतु देवाने नोहाला तारू बांधायला सांगितलं. नोहाने पाहिलं होतं का तारू? कुठली बोट आली होती का तिकडं? त्याला तारू म्हणजे काय हेच माहित नाहीये. त्याने कसं केलं असेल ते तारू तयार? डिझाईन नाहीये, आर्किटेक्ट नाहीये, पेन नाही, पेन्सिल नाही, ते शार्पनर नाहीये, ते स्टँड नाहीये, पेपर नाही, काहीच नाही त्याच्याकडे. त्याने तारू काय असतं हे पहिल्यांदाच ऐकलं. नोहा स्वतःच्या मनापासून, स्वतःच्या हृदयापासून सतसत विवेक बुद्धीनुसार देवावर प्रेम करत होता. चांगलं आणि वाईट काय आहे याचं तो प्रियानो विश्लेषण आपल्या जीवनामध्ये करत होता आणि त्याप्रमाणे जीवन ठेवत होता. आणि म्हणून आपल्या सतसत विवेक बुद्धीने त्याने देवावर विश्वास ठेवला आणि देवाला आवडलेला असं त्याने जीवन जगायला सुरुवात केली. ते देवाला आवडलं. बायबल होतं का त्यावेळेस? नव्हतं. नोहाकडे बायबल होतं का? तरी देवाला तो आवडला. कारण बायबल पेक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये जे देवाचं प्रेम होतं ना, ते श्रेष्ठ होतं. विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही सारखेच आहेत, पण श्रेष्ठ काय आहे? प्रीती आहे. लव्ह गॉड अँड ही विल लव्ह यू. देवाने त्याला पुढे येणाऱ्या भयानक जलप्रलयाची आणि त्यामध्ये होणाऱ्या सर्व प्राण्यांचा, सर्व मनुष्यांचा जो नाश आहे याची सूचना अगोदरच दिली होती. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं? 6वा अध्याय 13 वचन, मग देव नोहाला म्हणाला, काय म्हणाला? मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. प्राणी आणि मनुष्य सगळ्यांचा नाश करणार आहे. या देवाच्या सूचनेवर नोहाने पूर्ण विश्वास ठेवला आणि तो देवाच्या समागमी चाललेला आहे. एवढा मोठा विश्वास आमच्यामध्ये असायला हवा. एवढं प्रेम आम्ही देवावर करायला पाहिजे. काय बिघडतं देवावर प्रेम करायला? परमेश्वर तर आमच्या सगळ्या काळज्या घेत असतो ना, मग आम्ही का देवावर प्रेम करत नाही? त्याला आम्ही दुय्यम स्थान का देत आहे? आणि मग ज्यावेळेला त्याला दुय्यम स्थान देतो त्यावेळेला मग आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागतं. 4था मुद्दा आहे नोहाच्या बाबतीमध्ये. नोहाने काय केलं? देवावर प्रेम केलं. त्याचा विश्वास फार गाढा होता आणि मग त्याने कृती केलेली आहे. विश्वासाला कृतीची जोड दिलेली आहे. याकोबाच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, विश्वास आणि कृती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर आम्ही म्हणतो माझा देवावर विश्वास आहे, तर मी त्याप्रमाणे देवाच्या सांगण्याप्रमाणे कृती करणं फार महत्वाचं आहे. शॉर्ट मध्ये एका शब्दात जर बोलायचं झालं तर नोहा आज्ञाधारक होता. कृती करणे म्हणजे आज्ञा पालन करणारा हा मनुष्य होता. देवाने नोहाला स्वतःसाठी तारू तयार करायची आज्ञा दिली. बघा काय लिहिलेलं आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे. कुटुंबासाठी तारू करायला सांगितलं नाही, तू आपल्यासाठी असं म्हटलेलं आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 14 ते 21 आपण वाचणार आहे. तुम्हाला माहित आहे का? पहा बरं, तू आपल्यासाठी गोफे लाकडाची तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून आणि बाहेरून डांबर लाव असं म्हटलेलं आहे. आम्हाला कल्पना सुद्धा करवत नाही की तारू म्हणजे काय, ते कसं असतं हे नोहाला माहिती नव्हतं. त्याचा आकार कसा असतो, त्याची उंची किती असते हे नोहाला काहीही माहित नव्हतं. त्याची बांधणी कशी करायची पुसटशी देखील त्याला कल्पना नव्हती. तो काही इंजिनियर नव्हता, तो काय आर्किटेक्ट नव्हता, तो काय बिल्डर नव्हता, तो काय शिकला सवरला नव्हता. त्यावेळेला आता सारखं ज्ञान नव्हतं, पण त्याने असं तारू परमेश्वराने त्याच्याकडून बांधून घेतलं. ते आज तागायत अरारत पर्वतावरती उपस्थित आहे. आर्किटेक्ट म्हणून देव स्वतः तिथे प्रगट झाला. आर्किटेक्ट, देव आमचा आर्किटेक्ट आहे. परमेश्वराने नोहाला तारू कसं बांधायचं याचं मोजमाप दिलेलं आहे. पहा बरं, कोणतं मटेरियल वापरायचं, काय लिहिलेलं आहे पहिलं वाक्य? तू आपल्यासाठी गोफेर मटेरियल सॉलिड पाहिजे, कॉस्टली पाहिजे, चांगल्या पाहिजे, नाही का? मला या ठिकाणी पाहायला मिळतं परमेश्वराने सांगितलेलं आहे की तू गोफेर लाकडाचाच वापर करायचा आहे. मग पुढे काय लिहिलेलं आहे? परमेश्वराने त्याला किती मजले बांधायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे त्यामध्ये किती कोठड्या कशा बांधायच्या, खोल्या कशा बांधायच्या. 15 आणि 16 वचन वाचा बरं, काय लिहिलेलं आहे. परमेश्वर काय म्हणतो? तारवाला उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वर पासून 1 हात असेल अशी कर. तारवाच्या एका बाजूला दार ठेव, त्याला खालचा आणि दुसरा आणि तिसरा असे मजले कर. एवढं मोठं तारू, एवढ्या मोठे 3 माळ्याची बिल्डिंग, हे काय विचित्र आकार काय करतोय नोहा.
त्याला मदत करायची राहिली बाजूला, पण टीका करणारे त्यावेळेस खूप होते प्रियानो. असं पाहायला मिळतं की देवाने नोहाला मटेरियल कोणतं वापरायचं, खोल्या किती काढायच्या, किती मजली तारू बांधायचं, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग नोहाने काय केलं? उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 22व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? प्रभूचं वचन काय सांगतं आपल्याला? नोहाने तसे केले. किती आज्ञा पालन आहे. देवाने त्याला जे काय सांगितले ते त्याने केले. आज्ञा पालन जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. त्यालाच रिलेटेड संदर्भ आहे दुसरा इब्री लोकासपत्र, हिब्रूज चॅप्टर 11 11वा अध्याय 7व्या वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, तोपर्यंत जे पाहण्यास आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. बघा मगाशी मी जे म्हणालो ना, नोहाने तारू पाहिलंच नव्हतं. ते कसं असतं, किती उंच असतं, किती लांब असतं त्याला माहिती नव्हतं. आणि म्हणून तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. नोहाच्या विश्वासामुळे जगाला दोष ठरवण्यात आले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अवतीभोवती दुष्टाईचा कहर झाला होता, पण त्यातही नोहाने आपली दृष्टी देवावरती ठेवलेली आहे. नोहा was never a perfect man. नोहा परिपूर्ण मनुष्य नव्हता, तो आपल्या सारखाच होता, पण तरी देखील त्याने देवावर जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला त्याने कृतीची जोड दिली and the miracle happened. चमत्कार झालेला आहे. His family was saved. पुढे आणखी काय झालं आपण पाहणार आहे. 5वा मुद्दा आहे, नोहा प्रियानो आज्ञा पालन करणारा होता. देव त्याच्या समोर आला आणि आर्किटेक्ट म्हणून त्याच्या समोर काम करू लागलेला आहे. आणि त्यामुळे नोहाच्या विश्वासामुळे, नोहाच्या आज्ञा पालनामुळे नोहा तारणाचं माध्यम बनला. ही बिकेम an instrument for the salvation of his family, of the whole world. मी तर म्हणेन जनरेशन्स आफ्टर जनरेशन, पिढ्यानपिढ्यांचं तारण होण्यासाठी वन मॅन, एक मनुष्य कारणीभूत ठरलेला आहे. कसा? त्याकडे मी लक्ष देणार आहे. 3 मुद्दे आहेत. नोहा तारणाचं माध्यम कसा बनलेला आहे. नोहाच्या विश्वासाचा नमुना देवाने आपल्या समोर ठेवलेला आहे. नोहाचा विश्वास परमेश्वरावर किती होता? मोठा होता असं म्हणलेलं आहे. मोठा होता. माय गॉड इज सो बिग. पण गॉड बिग असण्यापेक्षा माझा फेथ, माझा विश्वास किती बिग आहे, किती मोठा आहे याला परमेश्वर महत्व देतात. त्यामुळे नोहाच्या विश्वासाप्रमाणे जगातला कोणीही मनुष्य तेवढ्या विश्वासाचा नव्हता. ही वॉज द ओनली पर्सन. तो एकटाच मनुष्य असा होता की ज्याचा विश्वास परमेश्वराला आवडेल असा होता. बघा आता मोठा म्हणजे मी असं केले म्हणजे एवढा मोठा पाहिजे असं नाही बरं का. शास्त्रात काय लिहिलेलं, आपला विश्वास कसा असला तर आपण डोंगर इकडून तिकडे हलवू शकतो. मोहरीच्या धाऱ्या, कारण त्या मोहरीच्या धाऱ्यामध्ये एवढी पॉवर असते की ते जमिनीत रुजलं तर त्याच्यामधून काय होतं? मोठं झाड होतं. ते एवढं मोठं झाड होतं की त्याच्यामध्ये कोण येतं? पक्षी. आणि आपली घरटं बघा, मोहरीचा धारा, स्मॉल फेथ. आणि म्हणून या नोहाचा विश्वास मोठा होता. याचा अर्थ आकाराने नव्हता, तो पूर्णपणे देवावरती अवलंबून होता. आणि म्हणून प्रियानो, नोहाच्या विश्वासामुळे जगाला त्यांच्या अविश्वासामुळे दोष देण्यात आलेला आहे. जर नोहा परमेश्वरावरती एवढी दुष्टाई असताना विश्वास ठेवू शकतो, व्हाय नॉट यू? तुम्ही का नाही ठेवू शकत? आणि म्हणून नोहाला सोडून देवाने संपूर्ण जगाला दोष दिलेला आहे, त्यांचा न्याय केलेला आहे. आय विल फिनिश यू ऑफ. मी तुमचा नाश करेन. जर हा मनुष्य माझा विश्वास ठेवून जगू शकतो, व्हाय नॉट? तुम्ही का नाही करू शकत? येणाऱ्या दिवसामध्ये तेच होणार आहे. आपल्यातले अनेक लोक आहेत प्रियानो, सांगणारे आणि ऐकणारे पण. जर आमचा विश्वास त्या नोहाप्रमाणे नसेल, गॉड विल फिनिश अस. तो आम्हाला कट करून टाकेल, कारण काहीच उपयोगाचं नाही. आणि म्हणून प्रियानो, असा प्रश्न देव आम्हाला विचारणार आहे, तेव्हा आम्ही काय उत्तर देणार? दुसरं महत्वाचं आहे, तो तारणाचा माध्यम कसा बनलेला आहे नोहा? त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं भय होतं प्रियानो. विश्वास तर होताच होता, परंतु त्याच्या मनामध्ये परमेश्वराचं भय होतं. ते भय अशा प्रकारचं होतं की ते आपण गेल्यावर ऐकलं की माझे आई वडील मला मारतील म्हणून आपण घाबरायचो, भीतीबद्ध धरायचो, पण वयात आल्यानंतर आपण घाबरत नव्हतो. तशाच प्रकारचं भय आहे प्रियानो, होली फिअर असं म्हटलेलं आहे. कारण देवाकडे क्षमा आहे. मी जरी चुकलो आणि चुकत आहे तरी परमेश्वर मला क्षमा करून स्वतःच्या जवळ घेण्यासाठी उत्सुक आहे. आणि म्हणून नोहाच्या अंतःकरणात परमेश्वराचं भय होतं. मी चूक केली तर परमेश्वर मला मारेल हे भय नव्हतं. मी चूक केली तर परमेश्वर मला सुधारेल हे भय होतं.
प्रभू आमच्या जीवनाकडे पाहतो आणि नोहा दुष्टाईने वेढलेला असताना देखील तो परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आणि परमेश्वराचं भय धरायचा. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची त्या वचनामध्ये, त्याने आदरयुक्त भयाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वास आणि तारू तयार केला. आता तारण म्हटलं की आपल्यासमोर पहिला एकच वाक्य येतं, पाप. एकच शब्द येतं, पाप. परंतु इथे पापाचा लवलेशच नाहीये. म्हणजे तारण मिळवायचं म्हणजे माझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे हा कन्सेप्टच नाही आहे या वचनामध्ये. म्हणजेच काय की आमचं तारण जे आहे ते पापाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींपासून देखील होऊ शकतं. रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट झाला, मी वाचलो, मी म्हणू शकतो माझं तारण झालं. तारण याचा अर्थ काय? मुक्तता, सुटका, बचाव, हा त्या तारणाचा अर्थ आहे. आम्ही पापामुळे खाईमध्ये नरकाच्या जात होतो, प्रभूने त्यातून आम्हाला बाहेर काढलं, म्हणजे त्यातून आमची सुटका केली, आमचं तारण केलं. जेव्हा आम्ही ऍक्सिडेंट होताना वाचलो तेव्हा परमेश्वराने माझं तारण केलं. का नाही म्हणत? तारण म्हणजे नुसतं पापालाच ते चिटकवून टाकलेलं आहे. रॉंग आहे. इथे पापाचा लवलेश नाही, परंतु आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी शब्द बदलूया आपण. नोहाने आपल्या कुटुंबाचा बचाव होण्यासाठी विश्वास आणि तारू केला असं म्हटल्यावर कसं वाटेल? व्हेरी सिंपल. कुटुंबाचा बचाव व्हावा याकरिता त्याने तारू बांधलेलं आहे. नोहाने स्वतःच्या कुटुंबाचं तारण केलं असं लिहिलेलं नाहीये बरं का त्या ठिकाणी. नोहाने आपल्या कुटुंबाचं तारण केलं नाहीये, परंतु त्यांचं तारण व्हावं, त्यांचा बचाव व्हावा म्हणून त्याने तारू तयार केला. प्रत्येक वेळेला तारण म्हणजे पाप नसतं प्रियानो. पापापासून सुटका म्हणजे तारण आहे हा अर्थ या ठिकाणी नाहीये. येथे आपल्या कुटुंबाचा जीव वाचावा, त्या जलप्रलयापासून आपलं कुटुंब सांभाळलं जावं, सुरक्षित राहावं म्हणून बाप या नात्याने नोहाने तारू बांधलेला आहे. कारण देवाने सांगितले आपणासाठी तू तारू बांध. आणि तारू बांधल्यावर प्रभूने काय म्हटलं 7व्या अध्यायामध्ये आपण मगाशी वाचलं की आपल्या कुटुंबाला घेऊन गो इंटू द बोट, तारवात जा. वचन 14 तू आपल्यासाठी तारू बांध. 7वा अध्याय पहिलं वचन तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात जा, कारण बचाव करण्याची ही वेळ आहे. युअर फॅमिली शॅल बी सेव्ड. गो इंटू द बोट. पुढे आपण पाहणार आहे 6वा मुद्दा. नोहा एक पिता होता, त्याला 3 मुलं होती, ज्याचं नाव शेम, हाम आणि याफे. त्यांची राष्ट्र बनली, मी काय त्याकडे येणार नाही, दॅट इज नॉट आवर सब्जेक्ट. पुढे 6वा अध्याय 10व्या वचनामध्ये 3 मुलांची नावं दिलेली आहेत. आणि मग देवाने ज्या वेळेला नोहाला तारू बांधण्याची आज्ञा केली त्यावेळेला प्रियानो या 3 मुलांनी ऐकलेलं आहे. प्रियानो बापाने त्यांना सांगितलेलं आहे, परमेश्वराने मला तारू बांधायला सांगितलेलं आहे, परमेश्वराने मला मोजमाप दिलेला आहे, परमेश्वर म्हटलेलं आहे की आता मी जगाचा न्याय करणार आहे, परमेश्वर मनाला जे वाईट वागत आहे, जे दुष्टाने भरलेले आहेत त्यांचा मी नाश करणार आहे, तुला फक्त तुझ्या परिवाराला मी वाचवणार आहे, हे त्या बापाने आपल्या लेकरांना सांगितलं. पुढे काय झालं? या ठिकाणी हे बाप असे आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो की जे आदर्श होते, परंतु जोपर्यंत त्याच्या घरातली लेकरं आणि पत्नी आणि जी काही नातेवाईक असतील ते जोपर्यंत त्या बापाला सपोर्ट करत नाहीत तोपर्यंत त्या बापाच्या चांगल्या गुणांचा काही उपयोग नाही, शून्य आहे. इथे बघा ना काय लिहिलेलं आहे. या 3 मुलांनी, त्यांच्या बायकांनी आणि या बाबाची म्हणजे नोहाची बायको तिने देखील अशा 7 जणांनी नोहा काय म्हणतो हे ऐकलं आणि देवाने जे त्याला सांगितले करायला ते करण्यासाठी हे 7ही जण फुल टीम कामाला लागलेले आहे. एकट्याने नाही काम केले नोहाने तारू बांधायचं, पूर्ण परिवाराने तारू बांधायला सुरुवात केलेली आहे, व्हेरी फास्ट. आणि म्हणूनच थोडक्या दिवसामध्ये प्रियानो ते त्या ठिकाणी टाइम पण लिहिलेलं आहे, आता मला वचन ते आठवत नाही, मला असं वाटतं 6व्या का 7व्या अध्यायामध्ये आहे. किती दिवसांनी जलप्रलय येणार आहे परमेश्वराने त्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या अगोदर त्यांना तारू बांधायचं होतं. आणि म्हणून अशा सुंदर बापाचा, अशा गुणी बापाला लेकरांनी सपोर्ट केलेला आहे, सहकार्य केलेलं आहे. परिणाम काय झाला? लेट्स गो टू इट. उत्पत्ती 8वा अध्याय 15 आणि 16 वचन. उत्पत्ती 8वा अध्याय 15 आणि 16. मग देव नोहाला म्हणाला तू आपली बायको, पुत्र, सुना यांना घेऊन तारवातून बाहेर आउट, एक्झिट. देवाने त्याला सांगितलं गोइंग टू बोट आणि देवच त्याला सांगतो एक्झिट करा. म्हणजे देवाला माहिती की माझ्या कुटुंबात किती माणसं आहेत, राईट? कोण कोण आहे? बायको, पुत्र आणि सुना. ही नोज एव्हरीथिंग.
आणि म्हणून तो नोहाला स्पष्ट सांगत आहे बाहेर रे. आणि अशा प्रकारे देवाने नोहाच्या विश्वासामुळे, नोहाच्या आज्ञा पालनामुळे या 8 जणांना वाचवलेलं आहे. शेवटी प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, नोहा एक बाप म्हणून, कर्ता करविता म्हणून आपणासमोर उभा आहे. नोहाच्या विश्वासाने देवाच्या दृष्टीमध्ये तो नीतिमान ठरलेला आहे. नोहा सात्विक होता, देवाला तो आवडला. नोहाच्या विश्वासाने प्रियानो या जगाला त्यांचं पाप दिसलं, त्यांना दोष ठरवण्यात आलं. नोहाच्या विश्वासाने त्याने देवाची आज्ञा पाळली, कारण तो देवावर प्रेम करत होता. पुढे आम्ही पाहतो नोहा देवाचे आदरयुक्त भय करत होता. तो घाबरत नव्हता देवाला, तर देवावरती तो विश्वास, तो देवाचा सन्मान करत होता. वाईटापासून त्याने आपल्या कुटुंबाला दूर ठेवलेला आहे. नोहाने देवाच्या आज्ञेचे पालन केल्याने तो स्वतःच्या कुटुंबाचा तारणाचा माध्यम बनला. नोहाचं कुटुंब वाचलं आणि प्रियानो तारण आमच्या पदे आलं. समजा नोहा नसता तर, समजा नोहा नसता तर काय झालं असतं? देवाने सगळ्याच पृथ्वीचा नाश केला असता नॅचरली. मग पुढे काय झालं असतं आम्हाला माहित नाही प्रियानो. परंतु देवाने या नोहाला ठेवलेलं यासाठी की या मनुष्याच्याद्वारे पुन्हा पृथ्वीवरती मनुष्य जात पसरावे आणि त्याची योजना जी आहे ती प्रियानो मार्गस्थ व्हावी. नोहाने स्वतःच्या कुटुंबाचंच नाही तर जनरेशन्स आफ्टर नोहा, जनरेशन्स आफ्टर जनरेशन्स, आता आपल्या पिढीपर्यंत आम्हाला जे तारण प्राप्त झालेलं आहे त्याला माध्यम कोण आहे? नोहा. आणि म्हणून प्रियानो आदर्श, चांगला, आज्ञाधारक, विश्वासू, परमेश्वराचे भय देणारा असे अनेक पैलू जरी नोहामध्ये असले तरी त्याला साथ देणं फार गरजेचं होतं. त्याची बायको, त्याची मुले, त्याची सुना यांनी नोहा एक पिता म्हणून जे करत आहे त्याला प्रियानो मदत केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपापले जीव वाचवलेले आहे. पित्याचा सन्मान मुखानेच करायचा नाही तर त्याचा आदर मनात ठेवून त्यांच्या शब्दांना मान देणं हे आमचं मुलं म्हणून कर्तव्य आहे. म्हणून 10 आज्ञापैकी 5वी आज्ञा काय म्हणते? तू आपला बाप, तू आपली आई त्यांचा मान द्या, ऑनर दे. अब्रामाच्या विश्वासाला इसाकाने मदत, सपोर्ट केली, साथ दिली. देवाची योजना पुढे कार्यरत झाली आहे ना. परंतु प्रियानो ज्यांच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुलं आहेत त्यांच्यासाठी वॉर्निंग काय? कोण माहिती का? याकोब. या 12 मुलांच्या पैकी याकोब कोणावर प्रेम करत होता? हॅलो, योसेफावर प्रेम करत होता. 12 मुलांच्या पैकी जो योसेफ होता तो खूप त्याला आवडायचा. माहिती नाही त्याचा रंग त्याला आवडत होता का, त्याचे केस फार सुंदर होते म्हणतात. आणि हा मुलगा त्याला एवढा आवडायचा की 11 मुलांपेक्षा याकोब त्या 12व्या पोरावरती योसेफावर एवढा प्रेम करायचा. त्याचा परिणाम असा झाला या भावांच्या मध्ये भांडणं झाली, या भावंडांच्या मध्ये द्वेष आला. आणि त्यांनी काय केलं? बापाला जे आपल्या आवडतं त्या पोराला, त्या भावाला धरला आणि काय केलं? खाड्यात दिला टाकून. शेवटी एका मिस्त्राला त्यांनी विकलं. किती रुपयाला? 20 रुपयाला. म्हणून बापानी मुलं जास्त असतील ना सगळ्यांच्यावर सारखं प्रेम करा, कारण कधी कधी आमचं प्रेम आपल्याच लेकरांच्या मध्ये द्वेष निर्माण करतं. द्वेष निर्माण असू द्या ना. धाकट्या मुलावर तुमचं जास्त प्रेम असेल ते मनात ठेवा ना. त्याला काय आणलं तर त्या मोठ्यालाही द्या ना. बघा मोठा भाऊ कसा चिडलाय, लोकांचं शुभोत्पन्न 15 वाद्य आहे ना. एवढं मरमर मरतोय मी शेतामध्ये ना, हा बाबा पैसा उधळून आलाय कोणाच्या मागं माहिती नाही. आणि आल्यानंतर माझा बाप त्याच्यासाठी मस्त पैकी काय बकरा काय कापतोय, आणखी काय घालतोय, जगा काय घालतोय, एन्जॉय चाललाय. द्वेष निर्माण करतो, आपणच कारणीभूत असतो. आणि म्हणून प्रियानो आम्ही ह्या ठिकाणी फेवरिटिझम करू नये लेकरांच्या बाबतीमध्ये, असं परमेश्वर आम्हाला शिकवत आहे. सगळ्या लेकरांच्यावर बापाने सारखं, आईने सारखंच प्रेम करावं. आदर्श पिता आणि आदर्श लेकरं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते स्वतःच्या कुटुंबासाठी, इतरांसाठी आशीर्वादाचे कारण ठरतात. शेवटचा मुद्दा अति महत्वाचा आहे. मगाशी मी तुम्हाला ग्रीटिंग्स देताना म्हटलेलं आहे, आपल्यामध्ये अशा माता आहेत की ज्या पित्याची पण भूमिका निभावत असतात, दुहेरी भूमिका निभावत असतात. नुसताच पुरुष हा पिता असतो, शरीर त्याला दिलेल्या देवाने मयाचा अर्थ तोच पिता आहे असं नाही. कारण त्याच्या जाण्यानंतर प्रियानो जी माता आहे त्या आपल्या पतीचा किंवा मुलांच्या बापाचा रोल करत असते, ती भूमिका ती वटवत असते. आणि म्हणून वेळ आल्यानंतर पुरुषाची भूमिका आणि जबाबदारी वटवणाऱ्या स्त्रिया आज आपल्यामध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, चर्चमध्ये आहेत. पवित्र शास्त्रामध्ये मला तुम्हाला काय उदाहरणं देऊ द्या. अनेक अशा माता आहेत ज्या दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे आपण ह्या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाहीये.
ज्यांनी माता आणि पिता, आई आणि बाप या दोन्ही भूमिका उत्तम रीतीने निभावलेल्या आहेत आणि तेही आपल्या पतीच्या पश्चात, पती कोणत्याही कारणास्तव गेलेला असो, घटस्फोटाने गेलेला असो, मेलेला असो, काही असो किंवा मृत्यूनंतर असो, कसलाही कारण असो, परंतु आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्यानंतर जी स्त्री मागे राहते त्या स्त्रीच्या हातामध्ये सगळ्या घराची प्रियानो जबाबदारी येते. तिला आता आईच नाही तर बाप म्हणून देखील जगायचं असतं. ही दुहेरी भूमिका वाटते तेवढी सोपी नाही. थोडक्यामध्ये मी काही नावं सांगतो. आपल्या शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये योखबेद आहे, ही जी स्त्री आहे हिने माता आणि पिता दोघांची भूमिका निभावलेली आहे. त्याच्यानंतर नामीचं उदाहरण आपल्या समोर आहे. आपला पती गेलेला आहे, मुलं गेलेली आहेत आणि अशा अवस्थेमध्ये नामीने आपल्या 2 सुनांना किती सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, फ्रीडम दिलेलं आहे. यू चूज वेअर टू गो अँड व्हॉट यू लाईक. माता आणि पिता दोन्ही दुहेरी भूमिका करणाऱ्या अनेक आहेत. हन्ना आपल्या समोर माहिती आहे प्रियानो. हन्ना आणि पनिन्ना दोघे समत होत्या प्रियानो. दोघांच्या मध्ये फार नव्हते. हन्नाला मूल नव्हतं, परमेश्वराजवळ तिने मूल मागितलं. अशा अनेक गोष्टी आहेत. मरिया येशूची आई आहे प्रियानो. योसेफ माहिती आहे, त्याचा पत्ताच नाही. येशूला मिस्रामध्ये नेलं आणि मिस्रातून पुन्हा नासरेतामध्ये आणलं, गायब. मग नवरा गायब झाल्यावर, नवरा निघून गेल्यावर मरियेने वधस्तंभापर्यंत, पुनरुत्थानापर्यंत येशूला सहाय्य केलेलं आहे. उगाच नाही काना येथील लग्नामध्ये ती म्हटले यांचं द्राक्षारस संपलंय जरा बघ. शी वॉज अ गायडिंग फोर्स. ही माता आपल्या पतीचा पण रोल करत होते आणि म्हणून प्रियानो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा अनेक माता आहेत. जुन्या करारामध्ये हागार तुम्हाला पाहायला मिळत असेल, इश्माईलची आई. असं म्हटलेलं प्रियानो की ह्या शास्त्रामध्ये ज्या माता लिहिलेल्या आहेत ह्या एकट्या असतात. त्या त्यांच्या लेकरांची काळजी सर्व प्रकारची काळजी घेत असतात. त्यांना सिंगल पेरेंट असं म्हटलेलं आहे, एकटे पालक असं म्हटलेलं आहे. अभ्यास करणाऱ्यांचं मत असं आहे की जे एकटे पालक असतात ना, जे सिंगल पेरेंटिंग करतात ना, त्यांना त्यांच्या लेकरासोबत अधिक दर्जेदार वेळ घालवता येतो. अशा अनेक माता आहेत प्रियानो की ज्या पित्याची भूमिका करत असतात आणि सिंगल पेरेंटिंग करणाऱ्या माता असतात त्या आपल्या लेकराकडे अधिक लक्ष देऊ शकतात. जर आम्ही अभ्यास केला तर ज्यांच्या घरामध्ये पुरुष आहेत त्यांच्या घरामध्ये बाप आपल्या लेकरांकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही. मुलांच्या मातेवर अवलंबून असतो. तू घरात असतेस, तू काय करत असतेस, लेकरांकडे तुझं लक्ष नाही का, असं म्हणायला बाप कमी करत नाहीत. आणि म्हणून सिंगल पेरेंटिंग आहे ही आता जगामध्ये खूप वाढत चाललेली आहे. आपल्या जगामध्ये वॉशिंग्टन DC जी आहे त्या शहरामध्ये प्रियानो 29% स्त्रिया या सिंगल पेरेंटिंग करत आहेत. त्या एकट्या आपल्या कुटुंबाचे, आपल्या लेकरांची काळजी घेत आहेत. एकट्या आईची व्याख्या जर आपण करायला गेलो तर अनेकदा अशी केली जाते की जी माता एकटी राहून आपल्या कुटुंबाची व्यवस्थितरित्या काळजी घेते, जोडीदाराच्या पाठिंब्याशिवाय. त्यामुळे ती कणखर बनते, ती मजबूत बनते, धाडशी बनते, निर्णय घेण्याची क्षमता तिची वाढते आणि प्रियानो विविध परिस्थितीमुळे मध्ये जात असताना देखील एकट्या माता ज्या आहेत त्या प्रियानो फार सुंदर रीतीने आपलं कुटुंब सुरक्षित ठेवत असतात. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, एक उदाहरण तुम्हाला मला देऊ द्या. थँक्यू. एक उदाहरण मला तुम्हाला देऊ द्या. शास्त्रामधलं आहे हगार जी आहे. हगारीकडे आपण लक्ष देऊया. ही हगार ही सवत होती प्रियानो साराचे आणि अब्रामाच्या द्वारे तिला मुलगा झालेला आहे आणि ज्या वेळेला मुलगा झाला त्यावेळेला सारा तिचा द्वेष करू लागलेली आहे आणि म्हणून द्वेषापोटी तिने आपलं घर सोडलेलं आहे नवऱ्याचं आणि ते रानामध्ये पळून गेलेले आहे. त्या लेकराचं नाव होतं इश्माईल. रानामध्ये तिने आपल्या लेकराची काळजी घेतलेली आहे, त्याला लहानाचा मोठा केलेला आहे आणि तो कसा वाढला? रान गाढवासारखा वाढला. कसा वाढलेला आहे? रान गाढवासारखा. बोल्ड झालेला आहे प्रियानो. आज अख्खं इस्रायल राष्ट्राशी जर कोण रडत असेल, कोण लढत असेल तर याचे वंशज आहेत. एक माता आपल्या लेकराला कसे बोल्ड करू शकते, कशी निर्माण करू शकते प्रियानो, याचं एक सुंदर उदाहरण आहे. तिसरी माता आहे योखबेद. आणि योखबेद कोणाची माता होती? मोशेची.
शास्त्रामध्ये आम्ही वाचतो प्रियानो, नवजात जन्मलेल्या मुलांची कत्तल करावी अशी फारोने ज्यावेळेला आज्ञा सोडली त्यावेळेला या मातेला प्रियानो पती नव्हता, तिचा त्या पोराचा बाप नव्हता जवळ, आणि म्हणून तिने आपल्या लेकराची काळजी करण्यासाठी बापाची भूमिका वटवलेली आहे. तिने पटकन पेठारा घेतला, पेठाऱ्यामध्ये आपल्या लेकराला ठेवलेला आहे, आणि मग तिने त्याला पाण्यामध्ये नील नदीमध्ये सोडून दिलेला आहे. आणि नील नदीमधून ते कुठं जातो पेठारा याची ती वाट पाहत बसली. मागून तिने आपल्या मुलीला पाठवलेलं आहे, बघ बाई आपल्या बाळाचं, आपल्या भावाचं तुझ्या कुठे जातो आहे पेटारा. आणि मग त्यांना दोघींना माय लेकीला दिसून आलं की हा पेटारा फारोच्या राजवाड्याजवळ गेलेला आहे. फारोची कन्या नाहण्यासाठी आलेले असताना प्रियानो त्या ठिकाणी तिने पाहिलं, तिने ते पेटारा उघडला, सुंदर बाळ पाहिल्यावरती त्याला तिने आपल्या राजवाड्यात नेलं. पटकन आई धावत गेली बाळाचं संरक्षण करण्यासाठी. माझ्या बाळाचं काय होतंय आतमध्ये? पुरुष जिथे जायला पाहिजे होता तिथे माता धावलेली आहे, आणि तिने स्तनपान देऊन मोशेचं फारोच्या राजवाड्यामध्ये संगोपन केलेलं आहे. अशी एक माता आहे प्रियानो. मोशेची वाढ तिने केली. रूढीनुसार जरी ती मोशेचा बाप नाही बनू शकली, शरीराने जरी ती मोशेचा बाप बनू शकली नाही, तरी तिने मोशेचं संगोपन केलेलं आहे, त्याचं संरक्षण केलेलं आहे, त्याच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिलेली आहे. एवढं महान कार्य केलेलं आहे. एकच वेळी माता आणि पिता याची भूमिका योकोबेदने फार चांगली निभावलेली आहे. पुढे आम्ही पाहतो नामीचं उदाहरण मगाशी तुम्हाला मी दिलेलं आहे. सुंदर रीतीने तिने आपल्या पती आणि मुलांच्या निधनानंतर सुनांना मार्गदर्शन केलेलं आहे. अर्पा इकडे ये, रूथ इकडे ये, आता माझी मुलं मेलेली आहेत, मी तुम्हाला थांबू पण शकणार नाही. मी पुन्हा लग्न केलं आणि मुलं जरी प्रसवली तरी ती ज्या वयाची होतील तोपर्यंत तुमचं वय वाढलेलं असेल. बेटर आहे यू लिव्ह, तुम्ही निघून जा, जिथून आले तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये निघून जा. अर्पाने मुका घेतला नामीचा, ती निघून गेली. रूथने काय केलं? शी रिमेन फेथफुल, नाही म्हटली मी इथेच राहणार. सुंदर मार्गदर्शन या नामीने केलेलं आहे. तिच्या अशा धाडसी, अशा विचारी बाप नाहीये, पुरुष म्हणून कोणी नाहीये. अशा प्रसंगामध्ये पुरुष हा पुढाकार घेत असतो, मार्गदर्शन करत असतो, सल्ला देत असतो. पण नामीने पुरुषाची भूमिका वटवलेली आहे आणि ती सक्सेसफुल झाली, यशस्वी भूमिका आहे. रूथला तिने असं मार्गदर्शन केलं. बोआजाच्या बद्दल रूथने तिला विचारल्यावरती ती म्हणाली घे, त्याच्याशी लग्न कर. आणि त्यामुळे परिणाम असा झाला, रूथ आणि बोआजचं लग्न झालं आणि त्यांच्या वंशातून येशू जन्मला. हालेलुया. एक स्त्री विचारी, धाडसी, पण पित्याची किंवा नवऱ्याची भूमिका तिने सुंदर रीतीने वटवलेली आहे. जगाला आशीर्वाद प्राप्त झालं. आमच्या पातकांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. सिंगल पेरेंटिंग नॉट अ जोक. आपण एकटी माता असतो त्यावेळेला दुहेरी भूमिका करणं फार मोठी जबाबदारी आहे. शास्त्रामध्ये अशा अनेक स्त्री आहेत. एक युनिके, शेवटचे सांगतो मग मी संपवतो. युनिके नावाची एक स्त्री आहे, नवीन करामध्ये तिचं बद्दल लिहिलेलं आहे. त्या युनिकेला तिचा विवाह झाला होता, पण नवरा अविश्वासू होता, त्यामुळे तिने नवऱ्याला सोडलं. आणि प्रियानो ती एकटे पण तिने स्वीकारलेला आहे आणि तिने स्वतःच्या मुलाला प्रभूमध्ये वाढवलेला आहे. प्रभूमध्ये ती चर्चमध्ये त्याला नेत होती, त्याला सुंदर शिक्षण दिलेलं आहे आणि तो मुलगा पुढे देवाचा सेवक झाला. त्याचं नाव काय होतं? तिमोथी. कोण होतं? तिमोथी. तिला सामाजिक दृष्टिकोनातून फार संकटांना तोंड द्यावं लागतं. समाजाच्या वाईट नजरा, टीका, टोमणे आणि मग वाईट गोष्टी या सगळ्यापासून स्वतःचा आणि स्वतःच्या लेकराचा सांभाळ करणं फार मोठा प्रश्न आहे प्रियानो. पुरुष असला तर प्रियानो आपल्या संरक्षणासाठी तो पुढे येईल ही तिला भावना असते, परंतु पुरुषच नाही घरामध्ये, त्यावेळेला आपल्या लेकराचं संगोपन करण्याचं, काळजी करण्याचं, प्रोटेक्शन करण्याचं काम प्रियानो ही माता करत असते. आणि देवाने कसं सहाय्य केलं याची साक्ष ते देत असतात. चर्च म्हणून आमचं काही काम आहे की नाही? अशा सिंगल पेरेंटिंग करणाऱ्यांची जबाबदारी घेणं हे चर्चचं काम आहे की नाही? त्यांना कसं आपण विसरतो इतके वर्ष? त्यांचा काही रोल आहे की नाही? त्यांच्यासारखी वेळ आपल्याला वरती पण येणार आहे एके दिवशी. मग काय करणार? मंडळी या नात्याने आज पितृदिनी अशा एकट्या माता ज्या आहेत, ज्या मातेची आणि पित्याची भूमिका निभावत आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. आणि चर्चची ही मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून देवबाप अशा दुहेरी भूमिका ज्या कठीण असतात पण ज्या व्यवस्थितपणे पार पाडत आहेत,
समाजाच्या नजरा, दुर्विचार, टोमणे, आर्थिक कुचंबना होत असते, त्यांची सामाजिक परिस्थिती असते, सामाजिक अडचणी असतात आणि अनेक ठिकाणी त्यांना अनेक गोष्टींना समाजामध्ये तोंड द्यावं लागतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या प्रियानो संकटांना तोंड देत असतात. पण तरी देखील मोठ्या धैर्याने, सुरक्षितपणे, सावकाश गतीने, कासवाच्या चालीने ते आपलं कुटुंब सांभाळत आहेत. त्यांनाही फादर्स डे ब्लेसेड असो. हालेलुया. आपण सगळेजण एक साथ म्हणूया, हॅपी फादर्स डे. रेडी? 1 2 3. हॅपी फादर्स डे. आपण प्रार्थना करूया. पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सर्व पित्यांना तो आशीर्वाद दे आणि हा आजचा दिवस त्यांच्यासाठी लाभाचा, आध्यात्मिक उन्नतीचा. ज्या संकटांना, ज्या समस्यांना, मग त्या आर्थिक असो, सामाजिक असो, आध्यात्मिक असो, ते तोंड देतात, सामोरे जात आहे, त्यामध्ये धैर्याने त्यांना उभं कर आणि त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांचा प्रवेशपित्या आम्ही गौरव करावा म्हणून तो आम्हाला कृपा कर. आता हे प्रभुत्व आमचा ताबा घे. तारणारा आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.